भुसावळ येथे अमृत योजना टप्पा 2च्या जलकुंभाचे भूमिपूजन. भुसावळ येथे पाणीपुरवठ्याची अमृत योजना टप्पा 2च्या जलकुंभाचे भूमिपूजन राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे, गटनेते युवराज लोणारी, पाणीपुरवठा सभापती तसेच नगरसेवक किरण कोलते, प्राची पाटील, सोनल महाजन, छाया फालक, निर्मल कोठारी, उद्योगपती मनोज बियाणी आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी नामदार संजय सावकारे यांनी सांगितले की अमृत योजना टप्पा 2 मधील 80% काम पूर्ण झाले आहे. तसेच टप्पा 1 मधील काही कामे अपूर्ण असून त्यातील ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करण्यासाठी शासनाकडे तक्रार करण्यात आली असून नवीन ठेके पद्धतीने ते काम सुद्धा लवकरच करण्यात येईल आहे. मध्यंतरी नगरपालिकेचा सत्तापालट झाल्यानंतर या कामास ब्रेक लागला होता असेही त्यांनी सांगितले. आवाज जनतेचा न्यूजकरिता कलीम पायलट, भुसावळ. आज अमृत टप्पा 2 मधील टाकीचं आज भूमिपूजन झालं. यापूर्वी या टाकीचं काम सुरू झालेलं होतं, तिथं ते उमवण्यात आलेलं होतं. आता पुनश्च एकदा नगराध्यक्षा शैलजाताई नारखेडे, पाणीपुरवठा सभापती सौ नागराणीजी यांच्या हस्ते पुन्हा आज विधिवत भूमिपूजन करून पुनश्च या कामाची सुरुवात झालेली आहे. टप्पा 2ची कामं बरीचशी आटोपण्यात आलेली आहे. त्यातले काही भागे राहिले होते टाकीचं काम, तेही आता सुरुवात होते. टप्पा 1च्या टाक्यांचं अजूनही काम अपूर्ण आहे बघू. टप्पा 1 हे जैन इरिगेशन घेतलेलं काम होतं, त्याच्याबद्दल डिस्प्यूट झालेले आहे. त्यांनी कोर्ट केसही केलेली आहे. आता कोर्टात निर्णय होईल, पण आम्ही त्यांना ब्लॅकलिस्ट करण्याचा प्रस्ताव शासनाने पाठवलेला आहे. टप्पा 1 मधली सगळीच कामं ही थांबलेली होती, त्याच्यावर त्यांना ब्लॅकलिस्ट करून पुन्हाचे टेंडर काढावं असं शासनाने आदेश दिलेले आहे. त्याच्यामुळे लवकर त्यांना ब्लॅकलिस्ट टाकून ते या टाकीचं काम पहिले सुरुवातीला आपल्या हस्ते झालेलं होतं, परंतु काय अडथळा आलेला होता असं की पुन्हाचं काम थांबलेलं होतं. टाकीचं काम सुरुवात झालेली होती, मध्ये काही काळासाठी सत्तांतर झालेलं होतं. त्यांनी माहितीने कशासाठी तरी काम थांबवलं, आता पुन्हा सुरू केला. भुसावळकरांना पाणी पुरवठा सुरळीत होत नाही, त्याबाबत आपण काय म्हणणार? किमान वर्षभर अजून लागेल सगळे अमृत योजना कंप्लीट व्हायला, त्याच्यानंतरच पाणी पुरवठा सुरळीत होऊ शकतो. भाऊ, शासनाचा एक निर्णय आलेला आहे, जलजीवन मिशनचे जे 25% कामं कमी झालेले आहे, सगळी स्थगिती देण्यात आलेली आहे. अमृत दोन्ही वेगवेगळे आहेत. ते विषय दुसरा आहे हा, म्हणून विचारलं. जलजीवन ही ग्रामीण भागात आहे. ही अमृतची योजना ही महाराष्ट्रामध्ये सगळ्या महापालिकांमध्ये, भुसावळ एकमेव नगरपालिका जिथं अमृत योजना लागू शकते. टप्पा 1 सुधारित त्यांच्यावर कारवाई होईल, त्याचं इस्टिमेट काढलं जाईल. नवीन काम जे आहे त्याचं इस्टिमेट आता बदलेल. आम्ही याच्यासाठीच ते त्यांच्यावर कारवाईचा फोर्स करत होतो, कारण कारवाई केल्यानंतर नवीन टेंडर निघेल, ते नवीन नवीन रेटने निघेल, ते परत वाढीव खर्च लागेल. पण हा त्यांचा रिस्क अँड कॉस्ट करू आम्ही, म्हणून तो त्यांना जैन इरिगेशनला तो द्यावा लागेल. त्या अटी शर्तीवर हे सगळं नवीन टेंडर निघेल आता पुढचं. ठीक आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.